कोल्हापूर महापालिकेतील इस्टेट विभाग प्रमुख विलास साळोखे 2,000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले। लाचेची रक्कम किती आहे याला महत्त्व असत नाही, तर लाच मागण्याची आणि घेण्याची वृत्ती नष्ट होण्याची गरज आहे। कोल्हापूर महापालिकेतील आजची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे। नगररचनासह महापालिकेच्या विविध विभागातील लाचखोरी म्हणजे ओपन सिक्रेट आहे। रंगपंचमी दिवशी एका व्यक्तीनं महापालिकेमागील बाजारगेट परिसरात रंगविक्रीचा स्टॉल मांडला होता। महापालिकेच्या इस्टेट विभागाचा प्रमुख तसंच अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त पदभार असलेल्या विलास साळोखे यांनी त्या विक्रेत्याचं साहित्य जप्त करण्याची भीती दाखवत 1,500 रुपयांची लाच मागितली होती। संबंधित रंगविक्रेत्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्याकडे तक्रार केली। आज सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजारगेट परिसरात सापळा लावला। दरम्यान इस्टेट विभागाचा अधीक्षक विलास साळोखे हा लाचेची रक्कम घेण्यासाठी बाजारगेट परिसरात आला। तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना विलास साळोखे याला रंगेहात पकडण्यात आलं। साळोखे याला अटक करण्यात आली आहे। लाच घेतल्याप्रकरणी विलास साळोखे विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 1,500 रुपयांची लाच मागून तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे।